किंवा UPSCच्या कोचिंगमध्ये बऱ्याचशा इन्स्टिट्यूट्स आहेत दिल्लीमध्ये, जिथे म्हणजे UPSCचं सेंटर आहे त्याच्याच अराउंड होतं काय बऱ्याचदा बरेचसे इनिशिएटिव्ह आपण आपल्याकडे लोकल लेव्हलला सुरू करतो. जसं महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं UPSC आणि MPSCच्या विद्यार्थ्यांना जे प्रिपरेशन करायचं आहे, त्यांच्यासाठी एक खूप छान सेंटर त्यांनी पुण्यामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. पण तरीही महाराष्ट्रातून दिल्लीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आज जर बघितली, ही खूप जास्त आहे. कारण आपल्याला जी गोष्ट ज्याचं नाव झालेलं आहे त्याच्यामागे पळण्याची जी एक धाव जी आहे ती खूप जास्त हौस आपल्याला त्याच्यामध्ये आहे मी म्हणेल. आणि त्यामध्येच आपण यामध्ये बऱ्याचशा अंशी शिक्षणामध्ये आपल्याला ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे, की शिकवणाऱ्याचा भाग हा फक्त 20% असतो. शिकणाऱ्याचा भाग हा 80% असतो. सेल्फ प्रिपरेशन, सेल्फ डिसिप्लिन, बेसिक अंडरस्टँडिंग तुम्ही फक्त तिथनं घेऊन घेताय. बाकी त्याचं ॲप्लिकेशन हे तुम्हाला स्वतःला करायचं असतं आणि ते बी इट क्लास 7, 8, 9 ऑर बी इट दी हायर क्लासेस. या सगळ्यांमध्ये ते फंडामेंटल प्रिन्सिपल जे आहे हे स्टुडंट किती अप्लाय करतो याच्यावरती असतं. पण सध्या अगेन जे एडटेक कंपन्या व्हॅल्युएशनसाठी मार्केटिंग करतात, कुठे ना कुठे आपणच त्या मार्केटिंगला बळी पडतो आहोत आणि तिथे